वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही उज्जैनला आहोत. फर्स्ट डे आहे आमचा. आता आम्ही चाललो आहे मंदिरात बघायला. ॲक्च्युली आम्हाला भस्म आरतीची तिकीट काढायची होती. सो आता तेच ट्राय करतो आहे. आता बघू कसं होतं आहे ते. तो आता ऑनलाईन चेक केली बट नाही भेटली. सो आता ऑफलाईन बघतो आहे. चलो बघूयात कसं काय होतं आहे. कारण की ऑफलाईन तिकीट्स पण मिळणं खूप मुश्किल बोललेत. सो गाईज आम्ही आता निघालो आहेत मंदिराकडे. आम्ही एका माणसाला विचारलं की आम्हाला तिकीट्स मिळतील का, किती वाजता बुकिंग असते. तर ते म्हणाले की एकदा मंदिरात जाऊन बघा, मंदिराजवळ जाऊन बघा की का तिकीट्स मिळणं मुश्किल आहे, पण एकदा जाऊन बघा. सो आम्ही आता निघालो आहेत. आम्ही चालतच चाललो आहे. आमचं हॉटेलपासून मंदिर 5-10 मिनिटांवरच आहे. सो महाकाल नगरीमध्ये चालत मस्त सकाळ भारी वाटतोय की नाही. हे बघा बस मल्टी चालू आहे. सगळं काढलं होतं. हां आता बस मल्टी बस गाईज आता आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिरात. स्थिरमन गणपती. आणि इथेच साईडला लगेच गडकालिका शक्ती. इथून मग तिथे जाणार. आता सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाच्या पाया पडून. आम्ही चाललो आहे गडकालिका मातेची शक्तीपीठ आहे, तिथे पाया पडायला चाललो आहे. आई बघा, आई हाय कर. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही कालभैरव मंदिरात आलो आहे. सो आता बघूयात, जाऊयात मंदिरात. तिथे फोन वगैरे अलाउड नाही आहेत वाटतं. बघू कसं. त्यांच्याकडे आहे तर बघ, त्याच्याकडे आहे तरी घेतो. त्या छोट्यांना आता आरती चालू आहे. आरती बघू. आम्हाला दर्शन 1 नंबर झालं आमचं. आरती मिळाली आहे. आता आम्ही निघालो आहेत. आता बघूया कुठे चाललो आहे नक्की, आम्हाला पण माहिती नाही. बघू आता पप्पा कसे. आता आपण आलो आहे सिद्धवट घाट. इथे लगेच जवळच मंदिर आहेत. 5-5 मिनिटांनी लगेच आपण पोचतोय. घाटला सिद्धवट घाट ह्यासाठी म्हणतात कारण की वडाचं झाड आहे, तो माता पार्वतीने स्वतः लावलेला आहे. हा मंदिर आहे. तर आता आम्ही आलो आहे अंगारेश्वर महादेव मंदिरमध्ये. मंगल ग्रहाचा जन्मस्थान आहे हा. आता इथे बघूयात, दर्शन वगैरे करून घेऊयात. इथे मंगल ग्रहाचा बर्थ झालेला हा जन्मस्थान आहे. गाईस आम्ही उज्जैनला आलो. इकडे खूप ऊन आहे आणि आमच्या तिकडे खूप म्हणजे खूप पाऊस आहे. एवढा पाऊस आहे की पूर आलाय. चल आता आम्ही आता जेवायला चाललो आहे. नाही आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे आश्रममध्ये. त्याचं नाव काय? संदीपानी आश्रममध्ये. तिथे स्टोरी अशी आहे की तिथे कृष्ण बाप्पा आणि बलराम बाप्पानी म्हणजे तिथे शिकलेले. तर तो आश्रम आता बघायला चाललो आहे. हा आहे कृष्ण सुदामा बलराम विद्यास्थळ. इथे शिकलेले, इथे त्यांना विद्या दिलेली. श्रीकृष्णाला शिकवलेली 14 विद्या आतमध्ये.
हे 14 विद्या झाल्या आणि आता हे 64 कला. असे खूप फोटोज दाखवलेले आहेत, काय काय शिकवलेले सगळं आहे आता. हाय बघा. म्हणजे पेंटिंग विशेष कच्छद्दा. विशेष कच्छद्दा डेकोरेशनचा वगैरे. आता आम्ही आलोय रूमवर. इव्हनिंगला आम्ही महाकालच्या आरतीला जाऊ, श्रृंगार आरतीला. चला बाय. आता आम्ही रेस्ट करतो. गाईज आम्ही आता रेडी आहोत. आता आम्ही चाललो महाकालच्या दर्शनाला, श्रृंगार आरतीला. चला आता आम्ही निघालोय मंदिराकडे जायला. आई मम्मी वाटी आहे. काही आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत. मला मंदिर दाखवते. श्रृंगार चालू आहे. जय महाकाल. जय महाकाल. बम बम बोले. आता आमचं दर्शन झालेलं आहे. हा बघा मंदिर पाठीमागे. दर्शन करून घ्या ऑनलाईन. आम्हाला आरती पण मिळाली. आम्हाला इथे पण आरती भेटली आणि काल भैरवला पण आरती भेटली. एवढे चांगले लागले. आता जस्ट दर्शन झालं आणि बाहेर निघतोय आम्ही. आता आम्ही महाकाल लोकमध्ये आहोत. इथे सगळं स्टॅच्यूज आहेत, ते तुम्हाला दाखवतो आम्ही सगळे हळूहळू. तुम्ही पण बघा. एवढे सगळे तर नाही दाखवता येणार, थोडेफार दाखवतो. हे 9 भैरवचे रूप आहेत. हा 10वा आहे. जेव्हा महादेवाने गंगाला धारण केलेले तेव्हाचा हा आहे. आता आमचं इथे बघून झालंय पूर्ण सगळं बघितलं आम्ही. आता सगळीकडे दर्शन घेऊन झालं. आता मार्केटमध्ये फिरतोय. बघू काय आवडतंय, काय आवडलं तर घेऊयात. हातातले दोरे घेतले, थडे पण घेतले, कट केलेले. अजून आता बघू काय काय भेटतंय, ते आवडलं तर घेऊ. त्यांच्या दोघांचं ते वेगळंच असतं. हे बघा, आईने घेतलेत हे आर्यनला, आदिला, सियाला, सगळ्यांना. आणि खेळणार फायटिंग. आता आम्ही चाललोय जेवायला सतयुगमध्ये. इथे आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रूमवर. आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग डायरेक्ट झोपू. उद्या लवकर उठायचं पण आहे. ओंकारेश्वरला पण जायचं आहे. तर मग आता मी इथेच ब्लॉग एंड करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं, नक्की सांगा आम्हाला. आणि आम्ही तुमच्याकडनं पण दर्शन केलेलं आहे. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. हो, बाय.